मंत्रिपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आणि त्यातच मालेगावमधल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भुजबळ यांना आपल्या शेजारीच बसवल्याने अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या। पाहुयात त्यात संदर्भातला हा रिपोर्ट। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, अमित शहांनी भुजबळांना शेजारी बसवलं। मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं भुजबळ राष्ट्रवादीत नाराज। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी स्वकीयांवरच उघड नाराजी व्यक्त केली। लोकसभेला संधी आणि मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत। मात्र त्यांच्या मनधरणीचे कोणतेही प्रयत्न पक्षाकडून झाले नाहीत। त्यानंतर भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जवळीक वाढली। परदेश दौऱ्यापूर्वी छगन भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या। शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात देखील भुजबळांनी फक्त नावालाच हजेरी लावली आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला। अमित शहा नाशिकच्या दौऱ्यावर येणार ही बातमी येताच छगन भुजबळ आणि अमित शहा एकाच पंचावर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। मालेगावातील कार्यक्रमात अमित शहांनी भुजबळांना थेट शेजारी बसवत भुजबळ भाजपमध्ये जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे। मात्र भुजबळांनी या चर्चांचं खंडन केलंय। राजकारणाची काही चर्चा होणार आहे का, काही करणार का? त्यामुळे अशा काही बातम्या ज्या येत आहेत त्याच्यामध्ये फार काय तथ्य आहे किंवा किंबहुना तथ्य नाहीच असं मला म्हणायचं आहे। भुजबळांनी अमित शहांच्या स्वागताची कोणतीच कसर सोडली नाही। ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले। मालेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात अमित शहांनी एनडीए के ज्येष्ठ नेता छगन भुजबळ असा केलेला उल्लेख बिटवीन द लाइन्स बरच काही सांगून जातो। एनडीए के वरिष्ठ नेता, नासिक के निवासी श्रीमान छगन भुजबळ जी। अमित शहा साहेबांचं मोठेपण आहे की त्यांनी जे आहे लांब बसलो, तुम्ही जवळ बसून घेतलं बाकीच्या। छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज नसल्याचं प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलंय। शिर्डीच्या अधिवेशनाला भुजबळ साहेब जवळजवळ 1.5-2 तास बसले होते। त्यावेळेला माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय तटकरे साहेब आणि त्यांच्यामध्ये संवाद झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळ्या नेत्यांमध्ये आमच्यामध्ये चांगला प्रकारचा संवाद आहे। एकूणच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी झाली आहे। ओबीसींचा नेता म्हणून छगन भुजबळांची ओळख आहे आणि राज्यात समता परिषदेच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं ओबीसींचं जाळं पसरलंय। छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशानं खंडन जरी केलं तरी भुजबळांची ही तिसरी चाल तर नाही ना, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।